ओके भक्ती, पहिल्यांदा काय करणार तुम्हाला सांग? पालक पनीर टोस्ट. पालक पनीर टोस्ट कोणी शिकवले तुला? बघून. बघून. तुला स्वतःला पालक आवडत नाही का? आवडतो. बरोबर, म्हटलं आई करून आली की काय. बरं ठीक आहे, पालक पनीर टोस्ट. मला साहित्य सांगतेस काय काय? ब्रेड, चीज, पालक, पनीर, ब्लॅक पेपर, मिरची, लसूण, कांदा, बटर, सॉल्ट. चला साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. इथे आम्ही तेल तापत ठेवलेले, पण त्या तेलात आपल्याला काही करायचं नाहीये. करायचंय का? हे आता आपण बटर घेतो आणि त्याच्यावर काय करायचं आपल्याला? ब्रेड भाजायचा. ठेवायचं आहे तिथे एका साईडला. अजित, तुला तिखट आवडतं का गोड रे? मला दोन्ही आवडतं, पण तिखट जास्त. आपण लसूण घातला. आता आपण हिरवी मिरची घालूया. थोडं त्या बटरला गार्लिकचं हे आलं की मग कांदा घालूया. वास मस्त आला ना. आणि मी एवढं कौतुकाने पहिल्यांदा बघतोय तुला जेवण करताना. म्हणजे आता पालक घालूया. तू फक्त बाहेर बसून उत्तम. झालं ना. आता काय? पनीर किती? 2-3 चमचे. आता मीठ आणि ब्लॅक पेपर घालूया. अजय, तुझी साधारणपणे किती गाणी झाली असेल रे आतापर्यंत? गाणी मला वाटतं चित्रपट एक 25-30 झाले, त्यामुळे 70-80 झाली असावीत. मेरी किती बघू? थोडं. हे पण झालंय आपलं. आपल्याला काढायचं कशात? राहू दे, डायरेक्ट टोस्टवर लावूया. बंद करू काय? अच्छा, म्हणजे एका बाजूने टोस्ट करायचं. पुरलं ना? करेक्ट पुरला. सीए दी बरोबर. ते बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली व्हायलाच पाहिजे. वरनं थोडंसं चीज घालूया. बढिया, मस्त. रेडी टू ईट ना? फर्स्ट क्लास. चीज मेल्ट हो. हा, ते झालं की खायला मोकळे आपण, है ना? तुम्ही लिहून घ्या. असं म्हणायच्या आधी मी अजितकडे परत येणार आहे, कारण काय हे तर चालू आहे. मुख्य अजित आहे, त्यामुळे आपल्याला पालक पनीर टोस्ट बनवण्याकरता लागणारं साहित्य: ब्रेड, किसलेलं चीज, चिरलेला पालक, किसलेलं पनीर, काळी मिरी पूड, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिरलेलं लसूण, बारीक चिरलेला कांदा, बटर आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये बटर वितळवून त्यामध्ये चिरलेलं लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा घालून नीट परतून घ्यावं. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये चिरलेला पालक, किसलेलं पनीर, मीठ आणि काळी मिरी पूड घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. ब्रेड एका बाजूने नीट भाजून घ्यावा. भाजून घेतलेल्या ब्रेडला बटर लावून तयार पालकाचं सारण त्यावर भरून चीजची सजावट करून पालक पनीर टोस्ट सर्व्ह करावा.